मूकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात एक गंभीर आणि चिंताजनक लाजिरवाणी बातमी। शिक्षकांच्या लालचीपणामुळे शिक्षक पतसंस्था वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। मागील 1.5 ते 2 वर्षापासून गिरीश दुधे आणि इतर शिक्षकांच्या माध्यमातून एका वर्षात पैसे डबल करणाऱ्या स्कीम मध्ये शेकडो शिक्षकांनी करोडो रुपये त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केले। पतसंस्थेचा गैरफायदा घेऊन या चिट फंड कंपनीमध्ये अनेक शिक्षकांनी पैसे गुंतवले, परंतु केंद्र प्रमुख गिरीश दुधे आणि त्यांच्या इतर सहकार्यांनी अनेक शिक्षकांचे पैसे घेऊन फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आणि गिरीश दुधेसह अनेकांना कायमची कोठडी होण्याची शक्यता दिसून येत आहे। अनेक वर्षापासून हे प्रकरण पतसंस्थेच्या माहितीस्तव असतानाही संचालक मंडळांनी अशा व्यवहाराला परवानगी दिली कशी? दर्शकांनो, आज रोजी अनेक शिक्षकांच्या या कंपनी सोबत असलेल्या व्यवहाराची तपासणी होईल कधी? करोडो रुपयांची तफावत पतसंस्था कोणत्या माध्यमातून भरून काढेल? कळत नकळत एक वेळा ठीक आहे, परंतु वारंवार अशा व्यवहाराला संचालक मंडळांनी मान्यता दिली कशी काय? अशा कंपनी सोबत पतसंस्थेने स्वतःच्या खात्यातून रक्कम वळवली कोणत्या आधारे आणि इतर खात्यातून स्वतःच्या खात्यात कोणत्या आधारे रक्कम जमा केली आणि कशासाठी? अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मूकनायकची टीम जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित दिग्रस येथील व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता व्यवस्थापक आणि संचालक मंडळाकडून कुठलेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही। त्यामुळे या पतसंस्थेचा व्यवहार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून तपासला जाईल का? अनेक निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील का? भविष्यात पतसंस्था टिकेल का? याकडे सभासदासह दिग्रसच्या जनतेचे लक्ष लागले आहे। लवकरच पतसंस्थेचा भंडाफोड करणारी बातमी आपण पुढील बातमीपत्रात पाहणार आहोत। तत्पूर्वी जनसामान्यांच्या हितासाठी अडीअडचणीसाठी पाहत राहा मूकनायक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।